नमस्कार. शेवटी मुक्ता जिंकली आहे. मुक्ताने करून दाखवलं. मुक्ताने अभिषेक केनीला शेवटी खडी फोडायला पाठवलं. खोटारड्या अभिषेकचा काळा चेहरा सर्वांसमोर आणून मुक्ताने कोमलचा जीव वाचवला आहे. कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. अनुजा लग्नामध्ये येऊन सर्व सत्य सांगते आणि सागर पोलिसांना बोलावतो आणि सांगतो हाच तो आहे खोटारडा नालायक माणूस, याला घेऊन जा. मग पोलीस अभिषेकला घेऊन जातात. त्यानंतर अनुजा मुक्ताला म्हणते, वहिनी आज तुम्ही होतात म्हणून कोमलचं आयुष्य वाचलं, नाहीतर माझ्यासारखं कोमलचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त झालं असतं. कोमल, खरंच तुझी वहिनी खूप ग्रेट आहे. अगं अशी माणसं खूप दुर्मिळ असतात. खूप चांगल्या स्वभावाची आहे. नेहमीच ती दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असते. खरंच कोमल, तू भाग्यवान आहेस की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून तुझ्या वहिनीने वाचवलं. तू आता तुझ्या पायावर उभी राहा. कसलाही विचार करू नकोस. लगेच कोमल जाऊन मुक्ताला मिठी मारते. इंद्रा देखील मुक्ताला मिठी मारते. इंद्रा मुक्ताला म्हणते, खरंच सुनबाई, चुकलं माझं, माफ कर. आम्ही तुला नको नको ते बोललो, पण खरंच तू बोललीस ते बरोबर. अभिषेक हा खोटारडा फसवा माणूस आहे. बरं झालं त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली. त्यानंतर सर्वजण घरी येतात. सागर मुक्ताला म्हणतो, मुक्ता खरंच तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही करून दाखवलं. तेव्हा मुक्ता म्हणते, अहो अभिषेकला तर शिक्षा झाली, पण या सगळ्याचा मास्टर माइंड तर ती सावनी, ती अजून आपल्या घरात राहते आहे. त्यामुळे या मास्टर माइंडला देखील शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा सागर म्हणतो, आपल्याला पुरावा भेटला पाहिजे, हे सगळं सावनीनेच केलं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, आपण तशी सिच्युएशन क्रिएट करूया. त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. त्या प्लॅनमध्ये सावनी बरोबर अडकेल. सावनीला शिक्षा भेटलीच पाहिजे. सागर एवढं सगळं करून सुद्धा, नाहीतर ती नावानिराळी राहील. तर इकडे सावनी ही हसत असते, म्हणते, मुक्ता आज तू जिंकली असशील ना, तरीसुद्धा तू हरलीच आहेस, कारण या सगळ्या गोष्टीचा खरा मास्टर माइंड मी आहे. तू खऱ्या सूत्रधारापर्यंत, मास्टर माइंडपर्यंत पोचूच शकली नाहीस आणि तू कधी मला पकडणारच नाहीस. मी कधी तुझ्या हाताला लागणारच नाही, कारण एकही पुरावा मी मागे ठेवलेला नाही. तू कितीही काही केलंस तरी मी कधीच पकडली जाणार नाही, असं म्हणत सावनी हसत असते. तर इकडे सागर मुक्ताला म्हणतो, मुक्ता आपण सावनीला कसं पकडायचं? तेव्हा मुक्ता म्हणते, नाही सागर, आता शांत बसून नाही जमणार, काहीतरी आपल्याला केलंच पाहिजे. त्या सावनीचं आपल्याला तोंडच दाबलं पाहिजे. तोंड देऊन मुक्यांचा मार देता येईल, म्हणजे ती तिचं तोंड बरोबर उघडेल आणि बका सर्व सत्य ओकेल. तेव्हा सागर म्हणतो, हो मुक्ता, काहीतरी करूया आणि तिला सुद्धा तिच्या पापाची शिक्षा आपण मिळवून देऊया. तर आता सागर मुक्ता कोणता प्लॅन करणार आणि सावनीला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.